आपण घरगुती असं एक PVC पाईपापासून पाऊस मोजायचं यंत्र बनवू शकतो. आता इथे मी काय केलं आहे का, एक 3 इंची पाईप घेतला आहे. 3 इंची याच्यासाठी का आपल्याला आतमधलं पाणी आणि आतमध्ये पट्टी वगैरे जर बुडवली तर ती दिसली पाहिजे. आपण 2.5 इंची किंवा 2 इंची पाईप पण घेऊ शकतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला आतलं दिसत नाही. आणि हा पाईप घेताना हा साधारणतः 1.25 फुटाच्या आसपासच्या लांबीचा घ्यायचा. पाईप सरळ पाहिजे, त्याच्या चारी बाजू सरळ पाहिजे. आपण गोलच वस्तू घेतली पाहिजे असं काही नाही. आपल्याकडे चौकोनी जरी पाईप असेल तो सुद्धा आपण वापरू शकतो. फक्त त्याला नियम एक वापरायचा का, हे जे वरचं त्याचं तोंड आहे, ह्या तोंडाच्या सम आकारामध्ये त्याचं पूर्ण लांबी पाहिजे. जसं आता ह्या गोल पाईपाचं वरपासून खालपर्यंत सगळं सारखं आहे. आणि याला खालून एक फ्लॅट कॅप लावायची. जशी आता इथे फ्लॅट कॅप लावली, सपाट कॅप आहे जी PVCने मी चिटकून घेतली आहे. आणि त्याच्यानंतर हा जो हातात माझ्या पाईप दिसतो आहे, हा छोटा, हा मी गरम करून त्याला असा आकार देऊन PVC सोल्युशन लावून त्याला मी ह्या मेन रेन गॉजला चिटकवलं आहे. आता हे चिटकवण्याचा उद्देश काय, तर हा पाईप मला नंतर माझ्या बागेमध्ये अँगलवर फिट करायचा आहे. आता ह्या अशा प्रकारे मी तो बागेतल्या एका अँगलवर, जिथे आजूबाजूला घर नाही आहे, आजूबाजूला मोठं झाड नाही आहे, अशा ठिकाणी मोकळ्या जागेत मी हा आता अँगलवर उंच ठिकाणी लावून ठेवला आहे. अँगलवर असा फिट केल्यामुळे हा वाऱ्याने पडणार नाही किंवा काहीच होणार नाही. जेवढाही मोठा पाऊस झाला तो सगळ्या पाईपमध्ये गोळा होणार. हा पाऊस पाईपात गोळा झाल्यानंतर हा मोजायचा कसा, तर आपण एक स्केल किंवा पट्टी जी असते मोजायची, अशी पट्टी आपण आपल्याजवळ ठेवली पाहिजे. आणि त्या पट्टीचं बरोबर 0 mm पाशी ती पट्टी सुरुवात झाली पाहिजे. काही पट्ट्यांना 0 mm पुढे पण माया असते थोडीशी 2-3 mm, तर ती आपण कट करून घेतली पाहिजे. आणि पाऊस पडल्यानंतर ही पट्टी आपण त्या पाण्यामध्ये जर बुडवली तर जितक्या पर्यंत तुम्हाला पाण्याची लेवल दिसते तितक्या पाऊस झाला असं आपण समजायचं असतं. समजा तुम्हाला या 2 सेंटीमीटर आणि त्याच्यावर जर 3 पर्यंत पाणी आहे त्या रेन गॉजमध्ये, तर समजायचं 23 पाऊस झाला. तेच समजा 5 सेंटीमीटर आणि त्याच्यावर 5 पाऊस दिसतो आहे, याचा अर्थ 55 पाऊस झाला. तर अशा पद्धतीने आपण फक्त एक PVC पाईप आणि स्केलच्या पट्टीने आपल्याकडे पडणारा पाऊस आपण मोजू शकतो.